चला मुलांनो, वर्गमुळावरचा एक मी छान प्रश्न घेऊन आले तुमच्यासाठी. प्रश्न काय आहे बघा अगोदर. वर्गमुळात 30 गुणिले 31 गुणिले 32 गुणिले 33 अधिक 1 बरोबर किती? आता आपण एवढं उदाहरण सोडवत बसणार आहेत का? तर छोटं एक उदाहरण मी तुम्हाला समजावून देते आणि त्याच्यानुसार एक ट्रिक सांगते. पहा, खूप छान ट्रिक आहे. पहा, बेक बेत्रिक 6 6 चोक 24 आणि 24 आणि अधिक 1 किती झाले? 25. म्हणजेच काय आलं? वर्गमुळात 25 बरोबर 5 उत्तर आले. वर्गमुळात 25 म्हणजेच काय? हा कशाचा वर्ग आहे? 5 चा वर्ग आहे. म्हणजे आपलं उत्तर आलंय 5. पण मी याच्यासाठी एक छान ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. पहा, तर ट्रिक काय आहे बघा. पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार करायचा. ट्रिक आहे पहा. पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार करायचा आहे. 4 एक 4, त्याच्यात 1 मिळवलं 5 आणि हेच आपलं उत्तर आहे. बघा, मोठ्या संख्या असेल तर आपण गुणाकार करत बसणार आहेत का? नाही. त्याच्यासाठी जेव्हा 4 क्रमवार संख्येचा गुणाकार असतो आणि त्याच्यात 1 मिळवला जातो तेव्हा येणारं उत्तर ही वर्गसंख्या असते. पहा, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग त्याचं उत्तर काढताना काय करायचंय? पहिली संख्या आणि चौथी संख्या यांचा गुणाकार करायचा आहे. पहा, आता हा शून्याशी शून्य ठेवून देऊ. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 990 अधिक 1 म्हणजे ह्या सगळ्या गणिताचं उत्तर काय येणार आहे? 991. बघा किती सेकंदात उत्तर आले. पहा आपले. म्हणजे 4 क्रमवार संख्येचा गुणाकार असेल आणि त्याच्यात जर 1 मिळवलेला असेल तर उत्तर काढताना सगळी ही प्रोसेस करत बसायचं नाही. फक्त पहिली संख्या आणि चौथी संख्या यांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यात 1 मिळवायचा आणि तेच आपलं उत्तर असतं. आहे की नाही भन्नाट ट्रिक? ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही एखादं उदाहरण सोडवायचे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की आन्सर द्यायचे. पहा, आणि ही जर ट्रिक आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं.